नमस्कार. शुभ सकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आणि हा व्हिडिओ आहे संडेचा म्हणजे रविवारचा आणि चाललेलो आहोत आम्ही सोलापूरला. आम्ही म्हणजे मीच चाललेली आहे. पुढे ड्रायव्हर भैया बसलेले आहेत आणि मी एकटीच आता उमरग्यापर्यंत जाणार आहे आणि तिथून मग मोठी बहीण येणार आहे आणि तिनं आणि मी परत सोलापूरला जाऊन तिथला एक कार्यक्रम आहे ते अटेंड करायचं आहे. तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवते. कोणता कार्यक्रम, कसा कार्यक्रम पार पडला आणि काय होतं तिथं, कशासाठी एवढं अर्जंट आम्ही निघालो, ते तुम्हाला मी पुढे दाखवते. चला तर असंच सोबत राहा. अशीच आपली साथ राहू द्या आणि खूप छान छान कमेंट्स करा. व्हिडिओ कसा तुम्हाला आवडला की नाही आवडला नक्की सांगा. आणि प्रत्येक व्हिडिओला तुम्ही कमेंट्स करतात आणि साथ देता, सपोर्ट करता आणि खूप छान ताई, खूप छान ताई असं मेसेज घालता तर खूप छान वाटतं. त्यामुळं मग मलाही तुमच्याकडे आवर्जून तुमच्या व्हिडिओवरती यावं वाटतं. म्हणजे एक आपल्यामध्ये एक आपलेपणा निर्माण झालेला आहे. आपली एक वेगळीच फॅमिली अशी वाटते, की एक दिवस तुमचेही मला व्हिडिओ नाही पाहिलं तर मलाही कसं तरीच होतं. नक्की मी तुमच्या व्हिडिओवरती येतच असते. तर हे बघा आता ह्या मोठ्या बहिणीला आम्ही इथं उमरग्यातून घेतलेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहोत सोलापूरला. आता सोलापूरला जायचं म्हणजे तिथं एक कार्यक्रम आणि तो कार्यक्रम म्हणजे विश्वकर्मा समाजाचा कार्यक्रम आहे आणि तिथं प्रमुख पाहुणे म्हणून, अतिथी म्हणून बोलवलं गेलेलं आहे. तर अडचण तर खूप होती, जाऊ तर शकतच नव्हतो. एकच दिवस संडे मिळतो आणि त्या दिवशी इथं पण कार्यक्रम असतेच, आपण जिथं राहतो तिथं पण आणि सगळं काही घरचं काम असतं. एकाच दिवशी संडेमध्ये सगळं करावं लागतं. जाणं तर बिलकुल अशक्यच होतं. पण आता जावंच लागलं कारण कार्यक्रमाचं जे आयोजन करणारी आहे, ते माझी चुलत बहीण आहे आणि तिच्या आग्रहास्तव मग मला नाही जावंच वाटलं. म्हणजे पहा असं भेट पण होते आणि तिनं आपल्या नाव तिथं नोंदवलेलं आहे, घातलेलं आहे पाहुणे म्हणून. तर अ, नको म्हणताही येत नाही ना. तर वाटत पहा आम्ही इथं थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. कारण मी घरातून लवकरच 6लाच आम्ही निघालेलो होतो आणि तिथून उमरग्यातून परत मोठ्या बहिणीला घेऊन निघालो. मग जेवण करून थोडंसं नाश्ता करून निघालेलं पुढे बरं असतं ना. तसं सोलापूर आम्हाला जवळ काही पडत नाही, लांबच आहे तो रस्ता. तरी मग जेवण वगैरे करून, नाश्ता वगैरे करूनच निघावं म्हणून आम्ही आता इथं नाश्ता करत आहोत पहा. वाटलं होतं काय घ्यावं, काय घ्यावं. इकडं जसं आपण सोलापूर साईडला निघतो ना, तसं नाश्त्याचे प्रकार बदललेले असतात आणि वेगवेगळेच नाश्ते असतात. आमच्या इकडे इडली, डोसा हेच कंपल्सरी असतं. मग इडली मिळेल की नाही असं वाटत होतं, पण मिळालं आणि छान होती इडली. खाल्लो. आता निघालेलो आहोत. आलो आता इथं सोलापूरजवळ. इथं आता वेळेवरच आलो. कार्यक्रम आहे 11:30ला म्हणजे 12ला सुरू होईल. घालतात असं अगोदर की 11ला आहे, 12ला आहे. पण कसंही 1-2 तास तरी उशिराच कार्यक्रम करतात कुठेही. तर कार्यक्रम 11:30ला तर आपण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जावं, असा आमचा म्हणजे बेत होता. आता वाजलेले आहेत 10 जवळपास. तर मग भावाचं पण फोन आलं. भाऊ पण आहे सोलापूरला, सगळ्यात लहान आणि तो भाऊ तिथे असतो. तो म्हणला, की "तुम्ही इकडे या घराकडे, मग इथून आपण सगळेजणच त्या कार्यक्रमाला जाऊत." आणि तिथं जे आमचा भाऊ आहे, त्यांच्या मुलाचं पण तिथं सन्मान ठेवलेला आहे. तो 10वीला छानपैकी मार्क घेतल्यामुळे त्यांचं पण सन्मान तिथं ठेवलेला होता. मग कसंही त्यांनाही यायचंच होतं. मग आम्ही निघालो. हे पहा त्यांच्या घरी आता आलेलो आहोत. हे भावाचं घर आहे. पण झालं काय म्हणजे त्या दिवशी आमची वहिनी घरात नको. कारण तिच्या कॉलेजमध्ये एक पुण्यतिथीचा कार्यक्रम त्यांचे जे मॅनेजमेंटमध्ये, मग त्यांना त्यामुळे जावं लागलं. पण वहिनीची आई असते, खूप छान आहे बघा. इतकं आदरातिथ्य केलं वहिनीच्या आईने आम्हाला. इतकं आवडीनं त्याने बोलले, जेवण वगैरे दिले, चहा, पाणी, गप्पा, गोष्टी. हे पहा किती आनंदित झालेले आहेत आम्हाला पाहून. असं झाडं वगैरे त्यांनाही किती हौस आहे ना, हे झाडं वगैरे असं खूप फुलाचे, फळाचे असे काही काही थोडंसं लावलेले. तिथंच गॅलरीमध्ये तेवढी म्हणजे फ्लॅट सिस्टममध्ये जागा तरी कुठे असते ना, थोडी बहुत असते अशी तिकडे-तिकडे बाजूला गॅलरीमध्येच लावावं लागतं. ऊन जिथे येतं तिथं.
तर लावलेलं त्या मला दाखवत होत्या आणि मलाही तेवढीच हौस. कुठेही झाडं म्हटलं की मी सगळं सोडून अगोदर तेच पाहायला जाते की किती छान आलेलं आहे म्हणून. तर आता आम्ही इथं बसलेलो आहोत. हे बघा, वहिनीची आई आहे आणि मोठी बहीण माझी आणि मी. झालं जेवण वगैरे फुल झालं. वहिनी नसलं तरी वहिनीच्या आईने खूप छान आदरात इथे केलं, छान वाटलं. तर आता वहिनीला यायला तर खूप वेळ होईल, संध्याकाळ होईल. संध्याकाळी मग जर कार्यक्रम लवकर झाला तर मग इकडं येऊन आम्ही मग वहिनीची भेट घेऊन जाता येतं. तर आता निघतो आम्ही कार्यक्रमाला. तर परत आणि मग वहिनीच्या आईचा आम्ही घेतलो निरोप. इथं थोडं बसून फोटो वगैरे घेतला आणि आता आम्ही निघालो कार्यक्रमाला. कारण इथून भाऊ म्हणला की जवळच आहे, काही वेळ लागणार नाही, 5-10 मिनटाचाच रास्ता आहे. पण काय पाऊस वगैरे नेहमी इथं येत होतं. तर लवकर आपल्याला कसं असतं ना, कुठंही कार्यक्रमाला जावं तर वेळेवरच जावं, उशीर होऊ नये आपल्यामुळे कुणालाही. मग हे पहा, इथं आम्ही निघालेलो आहोत. जवळच आहे त्यांच्या घरापासनं कार्यक्रम, काही लांब नाही. पण उत्सुकता होती ना, म्हणजे कार्यक्रम कसा होईल, कशा प्रकाराचा कार्यक्रम त्याने ठेवलेला आहे. आता विश्वकर्मा समाजाचा म्हटल्यानंतर पुष्कळ लोक आपल्या समाजाचे येतील, असं सगळं म्हणजे भेटीगाठी होतील. आणि झालंही तसंच. खूप आपले ओळखीचे, आपले पाहुणे रावळे, आपले माणसं ना कुठं भेटले ना किती आनंद वाटतो ना. असं कसं आपण म्हणजे सारखं कामामध्ये, प्रत्येक माणूस आता घर म्हटल्यानंतर आपल्या कामातच राहणार ना. असंच आपण कुठं गेलो अचानक तर तिथं खूप दिवसानंतर आपल्या माणसाची भेट झाली तर किती छान वाटतं ना. तसंच झालं इथंही. हे पहा, इथं सगळं नदी वगैरे, पाणी, किती भयंकर पाणी आहे पहा. आणि पावसाळा दिवस आहे, सारखं पाणी, पाऊस इथं लागून राहिलेला आहे. तर चाललेलो आहोत आम्ही आता कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर पहा तुम्ही व्हिडिओ आपला साथ राहू द्या असंच. आणि बघा मी कशी इथं कार्यक्रमामध्ये घर सगळं आवरून सगळं काही करून इथं मी आलेली आहे. हे पहा, इथं चाललेली आहे रांगोळी कार्यक्रमाच्या ठिकाणी. आता आम्ही पोहोचलेलो आहोत. वेलकम म्हणून किती छान प्रकारे लिहिलं गेलेलं आहे. किती छान रांगोळी यांनी काढलेली आहे. मोठा हॉल आहे आणि खूप विश्वकर्मा समाजाची मंडळी इथं कार्यक्रमाला आलेली होती. हे कार्यक्रम पाहून आता आम्हालाही एक प्रेरणा मिळाली की आपण जिथं राहतो तिथंही अशाच प्रकारचे आपण कार्यक्रम केले पाहिजेत. होणार आहे, त्यांच्याही सानिध्यामध्ये आपण हा सोहळा संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्री M.A. शर्मा, उपाध्यक्ष अखिल भारतीय विश्वकर्मा महासंघ. त्याचबरोबर दिनेशभाई शर्मा, महासचिव अखिल भारतीय विश्वकर्मा महासंघ. आणि सुश्री वीणाचारी, महाराष्ट्र महिला अध्यक्ष प्रभारी अखिल भारतीय विश्वकर्मा महासंघ. पहा, आपल्या समाजामध्ये फक्त पुरुषांनीच नाही तर महिलांनी सुद्धा भरपूर मोठी भरारी मारलेली आहे, उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे आमच्या ह्या सुश्री वीणाचारी ताई. त्याचबरोबर श्री विजय पांचा, रिटायर अप्पर पोलीस अधीक्षक, आणि श्री ॲडव्होकेट संतोष महामुनी, हायकोर्ट वकील मुंबई. त्याचबरोबर श्री डॉक्टर धनंजय सुभाष काताळकर, शासकीय ग्रामीण रुग्णालय दापोली, आणि श्री धनंजय अभिमन्यू सुतार, मुख्याध्यापक श्री कुमारेश्वर विद्यालय शावळ. तसेच सौभाग्यशाली इंदू गुरुनाथ सुतार, ज्येष्ठ साहित्यकार, ज्येष्ठ लेखिका, ज्येष्ठ कवयित्री, बिदर कर्नाटक, आणि श्री चंद्रकांत नानासो कांडेकरी, जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज. अशा अनेक प्रमुख पाहुण्यांचं सानिध्य ह्या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. तर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आम्ही कालिका देवस्थानतर्फे हार्दिक स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एका चिमुकलीचं आपल्या समोर देवी स्तुतीच्या रूपाने नृत्य होईल. ती काही क्षणातच आपल्यामध्ये उपस्थित होणार आहे. ती आल्याबरोबर आपण तिचं नृत्य पाहूया. आता इथं नृत्य सुरू झालेलं आहे, पण मी ते गाणं तुम्हाला काही घालू शकत नाही कारण कॉपीराईटचा प्रश्न असतो. खूप छान ह्या मुलींनी डान्स केलेला देवीच्या गाण्यावरती, खूपच आवडला सगळ्यांना. तर असे विविध कार्यक्रम इथं पावन करते दया
तुझी थोर भीक मागतो मी चरणी अपराधी घोर क्षमा करी पावित्रा अंगी नाही त्राण मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. असं खूप छान त्याने गाणं गायलं. मग नंतर ना सगळ्यांना स्टेजवर बोलवून खूप छान सगळ्यांचा सन्मान वगैरे केला गेला. खूपच चांगल्या प्रकारे कार्यक्रम त्यांनी पार पाडलेला. असं आम्हाला सगळ्यांना अशी कालिका देवीची जी प्रतिमा आहे ती भेट दिली आणि सगळ्यांना फेटा वगैरे बांधले. ही माझी चुलत बहीण आहे पहा. असं म्हणजे खूप छान कार्यक्रम त्यांनी खरंच खूपच चांगला वाटला कार्यक्रम अटेंड करून. भावाचा मुलगा विराज त्यांचा पण इथं सन्मान केला गेला छान मार्क्स घेतल्याबद्दल. त्यानंतर सगळं भाषणं वगैरे सगळ्यांची झाली आणि खूप छान कार्यक्रम. नंतर ना हे आमचे जे पाहुणे आहेत आपले आप्त इष्ट मंडळी आपले माणसं इथं भेटले बघा. आमच्या वहिनीची वहिनी किती छान त्यांची सुनबाई ह्या किती छान वाटलं ना यांना पण भेटून. इतका आनंद झाला ना काय सांगावं. म्हणजे कधीतरी आपण असं भेटतो ना तर खूप छान वाटतं खूप आनंद वाटतं. त्याने सारखं घराकडे या या म्हणायला लागले पण आता वेळ नव्हता. हे भाऊ आणि ते भावाचा मुलगा असंच यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये परत आणि धन्यवाद.